कशा पद्धतीने तयार करायचा ते आपण बघूया। ठीक आहे, इंट्रो तयार करण्यासाठी तुम्हाला काइन मास्टरमध्येच जायचं आहे। ठीक आहे, आणि जो आता आपण इंट्रो तयार करणार आहोत तो इंट्रो तुम्ही सगळीकडे प्रत्येक व्हिडिओसाठी वापरू शकता, असा इंट्रो आपल्याला तयार करायचा आहे। ठीक आहे, तर बघा, कोणतीही गोष्ट काइन मास्टरमध्ये नुसती काइन मास्टरमध्ये केली तर ती होत नाही। ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला पिक्सेल लॅबमधून पण तयार करून आणाव्या लागतात, तेव्हा त्याच्यामध्ये ना असे म्हणजे भारीपणा वाटतो। ठीक आहे, तर आपल्याला काइन मास्टरमध्येच इंट्रो तयार करायचा आहे, पण काही गोष्टी आहेत ना ज्या आपण पिक्सेल लॅबमधून घेऊन यायच्या। आता इथे पिक्सेल लॅबमध्ये मी माझ्या शाळेचं नाव घेणार आहे, कारण मी शाळेचा इंट्रो बनवणार आहे। ठीक आहे, शाळेचा इंट्रो बनवणार आहे, तर पहिले आपण काय करूया, त्याची तयारी करून घेऊया। तर मला पिक्सेल लॅबमधून माझ्या शाळेचं नाव आणायचं आहे, ते पण इंडियन फोन कन्व्हर्टरमध्ये जाऊन मी तिथून तयार करतो। इंडियन फोन कन्व्हर्टरमध्ये युनिकोड श्रीदेवमध्ये जाऊन या ठिकाणी मी शाळेचं नाव तयार करतो, मराठीत लिहितो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार। ठीक आहे, आणि तालुका पण घेतो, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। ठीक आहे, इथे कन्वर्ट केलं, कन्वर्ट करून या ठिकाणावर आपण तिकडे घेऊन जाऊया। कसं आहे, त्या ठिकाणी सुद्धा डेकोरेट होतं, त्या ठिकाणी सुद्धा ते डेकोरेट होईल, तो काही विषय नाही, पण इथून नेलेला जास्त इफेक्टिव्ह वाटतं। इथे जे आपण तयार करून घेऊन जाऊ ते थोडं जास्त इफेक्टिव्ह वाटेल। ओके, आता ही ॲड संपलेली आहे, याला क्लोज करूया आपण, याला कॉपी करूया। ठीक आहे, कॉपी केलं, लेफ्ट होऊन जॉईन करायचं, जर स्क्रीन दिसत नसेल तर लेफ्ट होऊन जॉईन करा। ओके, या ठिकाणी आलो आपण, या ठिकाणी हे डबल क्लिक करा, न्यू टेक्स्ट खोडा, इथे दाबून ठेवा आणि आताची टेक्स्ट आपण पेस्ट करा। ठीक आहे, पेस्ट केली, या ठिकाणी खुर्सापारचा रफार जो आहे ना तो येत नाही, म्हणून यम ची जागा बदलतो मी। ठीक आहे, याला एका ओळीमध्ये करा। ओके, ए मध्ये जाऊन याला फोंट द्या, ए बी फोंट मध्ये जा। ओके, त्याच्यामध्ये माय फोंट्स, ओके, जो फोंट्स तुम्हाला छान वाटतो तो फोंट्स द्या। ओके, एका ओळीमध्ये आपल्याला ते लिखाण हवंय, त्याच्यामुळे त्याची साईज वाटल्यास आपण कमी करू, साईज कमी करावीशी वाटली तरी करा, काही हरकत नाही। त्याच्यानंतर त्याला कलर द्यायचा आहे, तुम्हाला जो हवा आहे मिक्स कलर द्यायचा असेल तर टेक्स्चरमधून तुम्ही देऊ शकता, हे आपलं झालेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर स्ट्रोक ऑन केला, या ठिकाणी व्हाईट कलरचा स्ट्रोक देतो मी आणि इथे विड्थ वाढवतो, बरोबर। त्याच्यानंतर ही विड्थ जास्त झाली, थोडी विड्थ कमी करूया आपण, बरोबर। त्याच्यानंतर शॅडो देऊया, ओके, येलो कलरमध्ये शॅडो। ओके, हे नाव आपल्याला तिकडे वापरायचं आहे, बरोबर। ठीक आहे, हे सगळं डेकोरेशन झालं, याला आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे, इमेजमध्ये कन्वर्ट करून घ्या। इथे कॉपी करतो आपण, कारण ते छोटे अक्षर दिसत आहेत। आता एका याच्यातलं काय करा, तालुका खोडा, तालुका जिल्हा खोडा, ओके, आणि दुसऱ्या याच्यातलं शाळेचं नाव खोडा। ओके, आता हे दोन्ही थोडेसे लांब लांब ठेवा, ठेवलं, लेअरमध्ये जाऊन इथे मर्ज करा दोघांना, मर्ज, ओके। ठीक आहे, बाजूला क्लिक करा, आता याला पाहिजे तसं तुम्ही अशा पद्धतीने मोठं करा। ठीक आहे, छोटंही करू शकता तुम्ही, असं काही नाही, या बाजूने असं, या बाजूने तुम्हाला पाहिजे तसं। तिकडे सुद्धा काइन मास्टरला सुद्धा याला लहान मोठं करता येते, तो काही विषय नाही, फक्त आता याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा। इथे षटकोनच्या बाजूला जे आहे की नाही तिथं ट्रान्सपरंट करा, ट्रान्सपरंट केलं तरच तुम्हाला हे नाव वापरता येते, अदरवाईज नाही।
ओके, अशा पद्धतीने ट्रान्सपरंट केलं. याला मी सेव्ह करतो. सेव्ह ॲज इमेज, आणि याला अल्ट्रामध्ये सेव्ह करायची आहे आणि सेव्ह टू गॅलरी. ठीक आहे, गॅलरीला सेव्ह झाल्याच्या नंतर आता आपल्याला इंट्रो तयार करण्यासाठी जायचं आहे काइन मास्टरला. ठीक आहे, आपल्याला काइन मास्टरला जायचं आहे. ओके, काइन मास्टरला गेल्याच्या नंतर इथे क्रिएट न्यू. ठीक आहे, क्रिएट न्यू मध्ये जाऊन 16:9. ओके, 16:9 मध्ये जाऊन इथे क्रिएट म्हणा. ठीक आहे, आता याच्यामध्ये आहे ना, पहिले काय करायचं आहे आपल्याला, बॅकग्राऊंड घ्यायचे आहेत. तर इथे इमेज असेट म्हणून लिहिलेलं आहे की नाही, त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यामधून एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे, व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घ्यायचा. बाजूला क्लिक करून त्या बॅकग्राऊंडला क्लिक करा आणि थोडंसं मोठं करून घ्या. ठीक आहे, 8, 9, 10 सेकंदाचं करून घ्या. ठीक आहे, 10 सेकंदाचं आपण त्याला केलंय. ओके, आता आपण लेअरचा वापर करणार आहोत. इथे लेअर. ठीक आहे, लेअर म्हणजे याच्यावर आता आपल्याला आपल्या शाळेचा लोगो घ्यायचा आहे. तर इथे लेअरला जायचं आहे. ठीक आहे, लेअरला जाऊन मीडिया, लेअरला जाऊन मीडिया. ठीक आहे, मीडियाला जाऊन आता याच्यामध्ये लोगो आहे की नाही बघायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आता लोगो भेटणे थोडंसं कठीण आहे. नाही, भेटू शकते. ठीक आहे, भेटू शकते. बघूया याच्यामध्ये. तिकडचे फोल्डर इकडे येतात. ठीक आहे, याच्यामध्ये हे शाळेचा लोगो घेतला आपण. ठीक आहे, हा शाळेचा लोगो घेतल्याच्या नंतर या लोगोला पूर्ण मोठं करा. ठीक आहे, मोठं केलं. इथपर्यंत आला आपला लोगो. ओके, लोगो झालेला आहे. त्या लोगोला क्लिक करून त्याला बरोबर असं मधोमध ठेवा. ठीक आहे, बरोबर मधोमध ठेवलं. त्याच्यानंतर बाजूला क्लिक करायची. ठीक आहे, याच्यामध्ये दुसरं काही बदल करायचं नाही, जसं आहे तसंच राहू द्यायचं. आता परत हा जो प्ले हेड आहे की नाही, तो स्टार्टिंगला आणायचा. स्टार्टिंगला आणल्याच्या नंतर परत लेअरला जा. लेअरला जाऊन परत इथे वरचा मीडिया. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. इथे इमेज असेटला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये व्हाईट कलर घ्यायचा. ठीक आहे, आता हा व्हाईट कलर आपण घेतलेला आहे. बाजूला क्लिक करायचं. हा जो व्हाईट कलर घेतलाय ना, याला सुद्धा ओढून घ्यायचा पूर्ण. ठीक आहे, ओढल्याच्या नंतर काय करायचं बघा, हा जो बॅकग्राऊंड घेतलाय ना, हा याला थोडंसं मोठं करायचं असं. ठीक आहे, पूर्ण जेवढं आपला लोगो दाबल्या जाईल ना एवढं मोठं त्याला करायचं. अजून थोडं मोठं. यस, अशा पद्धतीने एवढं मोठं केलं आपण त्याला. एवढं मोठं केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला याला काय करायचं बघा, हा जो बाण दिसतोय ना वर, या बाणाने त्याला अशा पद्धतीने तिरप करून घ्यायचं. ठीक आहे, तिरप केलं. हे ना लास्टपर्यंत नका ओढू, याला थोडंसं कमीच ठेवा, एवढं अर्ध ठेवा. ठीक आहे, एवढंच ठेवूया आपण. हे पण थोडं जास्त झालंय. ओके, नंतर जो बॅकग्राऊंड घेतला ना त्याला असं ठेवायचं आहे. आता याला क्रॉपिंगमध्ये जा. क्रॉपिंगला जाऊन ऑन करायचं आहे मास्क. ठीक आहे, नंतर इथे शेप आहे, ही शेप घ्या. गोल नका घेऊ, गोल जास्त होईल. ही शेप घेऊया आपण. नंतर इथे फिदर जो आहे ना 0 आहे, त्याला जास्त नका देऊ, थोडं इथे 9-10 पर्यंत द्या. दिलं, बॅक केलं. याला थोडंसं मोठं करा अजून. ओके, आता आपल्याला आहे ना याला अशा पद्धतीने हा गेला पाहिजे असा. ठीक आहे, हा बॅकग्राऊंड आहे ना अशा पद्धतीने इथून निघून गेला पाहिजे. तर तो बॅकग्राऊंड तसा निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, या बाजूला चावी दिसते तुम्हाला बघा, चावी डाव्या बाजूला बघा, डिलीटची डबी आहे, त्याच्या वर चावी आहे. इथे माऊस चालत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला माऊस दाखवता येत नाही मला. त्याच्यामुळे इथं डाव्या बाजूला बघा चावी आहे, त्या चावीला करा क्लिक.
बघा त्या चावीला क्लिक केल्याच्या नंतर ही स्क्रीन आहे ना, खाली जिथे प्ले हेड आहे ती हळूच थोडीशी वर ओढायची. बघा या पोझिशनला ओढली, याला वर जाऊ द्यायचं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून थोडं पुढे खाली ओढायचं. टीव्ही मध्ये जो बॅकग्राऊंड आहे त्याला वर सरकवायचं, खाली ओढायचं, वरच्या बॅकग्राऊंडला सरकवायचं, हे सरकवायचं थोडंसं पुढे वर, खाली प्ले हेड सरकवायचा, वरचा बॅकग्राऊंड वर घ्यायचा, थोडंसं अजून पुढे घ्यायचं, वरचा बॅकग्राऊंड अजून वर घ्यायचा आणि लास्ट पोझिशनला पूर्ण बॅकग्राऊंड बाहेर घ्यायचा. ठीक आहे. हे सगळं झालं की बाजूला क्लिक करायचं. ठीक आहे. आता याला पहिल्यापासून प्ले करूया. ठीक आहे. हा छान पद्धतीने निघून गेला तिथून वरून, आपोआप गेला निघून. आता इथे थांबा या पोझिशनला. या पोझिशनला परत तुम्हाला लेअरला जाऊन अजून एक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. लेअरला जा आणि नंतर इथे मीडिया, लेअरला जाऊन मीडिया, इमेज असेट, याच्यामध्ये व्हाईट कलरची परत इमेज घ्या. ठीक आहे. ही व्हाईट कलरची इमेज घेतली. याला क्रॉपिंग मध्ये जा पहिले, क्रॉपिंग. ठीक आहे. क्रॉपिंगला जाऊन ऑन करा. इथे तुम्हाला आता घ्यायचा आहे, समजा हाच घेऊया, सर्कल घ्या, सर्कल. बॅक या आणि हा सर्कल आहे ना असा दाबून घ्यायचा आहे, एवढा दाबून घ्यायचा. दाबला. त्याच्यानंतर इथे फिदर आहे ना, फिदर वाढवायचं, एवढं 39 पर्यंत घ्यायचं. घेतलं. बॅक करा. आता हे थोडं मोठं करा. बघा हे दिसत नाही पण तिथे आहे ते. ठीक आहे. तर तो इफेक्ट दिसत नाही तर फिदर कमी करायचा. ओके, एवढा 30 पर्यंत. ठीक आहे. ओके. आता याला सुद्धा काय करायचं, इथे खाली ठेवायचं पहिले. आधी खाली ठेवल्याच्या नंतर या बाजूला की फ्रेम आहे बघा, इकडे की फ्रेमला क्लिक करा. पण हा प्ले हेड स्टार्टिंगला आणा आणि की फ्रेमला ऑन केलं. हे अशा पद्धतीने पुढे सरकवलं या पोझिशनला, म्हणजे बरोबर अर्ध्या पोझिशनला. याला असं वर घेऊन जा. घेऊन गेले. त्याच्यानंतर याला थोडंसं पुढे सरकवा आणि नंतर याला तिरपं करा. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याला तिरपं केलं, इथे ठेवलं. ओके. तिरपं केल्याच्या नंतर पुढे सरकवा लास्ट पोझिशनला आणि हा परत असा आणा, इथून असं तिरपं झालं आणि बॅक करा. ओके. याला प्ले करूया. बघा कशा पद्धतीने आता जे बनवलं ते कशा पद्धतीने, हे बघा असं जाईल ती लाईन, नंतर अशा पद्धतीने तिरपी येईल. ठीक आहे. आवडलं तर नक्की लाईक करत चला. हे बघा ह्या अशा पद्धतीने ती रेषा दिसते. ओके. अशी जाणार ती रेषा. म्हणजे हे स्टार्टिंग पासून जर प्ले केलं, या ठिकाणी आपण ऑडिओ घेऊ शकता. ओके. फोल्डरमध्ये जाऊन डाउनलोड. ओके. नंतर व्हिडिओ आहेत सर, लक्षात राहील बरोबर. बघा आवडीने बघितलं तर छान पद्धतीने तुम्हाला आवड निर्माण होईल त्याच्यात. ओके. इथे आपण ठीक आहे. इथे दुसरं गाणं घेतो मी. ओके. प्लस हे गाणं तात्पुरतं घेऊन ठेवलंय आपण. प्ले. झालं. हे एवढं तयार झालं. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एवढा कट करून टाका त्याला. हा बॅकग्राऊंड जो आहे की नाही तो मागे ओढून घ्या असा, फक्त की विषय संपला. ठीक आहे. याला पहिले सेव्ह करून घ्या. याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. याचा एक व्हिडिओ बनवून घ्यायचा. इथे सेव्ह ॲज व्हिडिओ करा.
ओके, हा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे, वाटल्यास याला प्ले करून बघून घ्या कशा पद्धतीने व्हिडिओ तयार झाला तो. ठीक आहे, झालं. याचा हा व्हिडिओ तयार झालेला आहे. ओके, इंट्रो अजून संपलेला नाही आहे बरं का, अजून इंट्रो संपलेला नाही आहे. एकदाच फक्त तुम्हाला बनवायचं आहे, म्हणजे भविष्यामधल्या तुमच्या सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही याला वापरू शकता. असं तुम्ही वैयक्तिकही बनवू शकता बरं का, तुम्ही वैयक्तिकसुद्धा याला बनवू शकता. आता आपल्याला इथे इंट्रोज यूट्यूबला जायचं आहे. यूट्यूबला गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे, इथे इंट्रो ठीक आहे, हा एक इंट्रो घेऊया. ओके, याला आपण काय करूया, शेअरला जा. ओके, शेअरला गेल्याच्यानंतर शेअरला गेल्यावर इथे मोरला जा आणि विडमेटमधून व्हिडिओ स्वरूपात त्याला डाउनलोड करा. ओके, इथे डाउनलोड. ओके, विडमेटला ते जाणार. विडमेटला गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला ते चांगल्या क्वालिटीमध्ये इथे 720ची क्वालिटी आहे, HD डाउनलोड करा. ठीक आहे, असे बरेच इंट्रोज आहेत जे तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. इंट्रो ब्लँक टेम्पलेट म्हणूया आपण. ओके, हा इंट्रो बघायचा कसा आहे तो. ठीक आहे, इथे शेअर करूया. शेअर करून याला पण डाउनलोड करून ठेवूया. ओके, या ठिकाणी याला सुद्धा 720 मध्ये डाउनलोड करूया. बाहेर पडा, इथे बॅक करा. इथे बरेचसे इंट्रोज आहेत बघण्यासारखे. ओके, हा पण इंट्रो छान आहे फायरचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिखाण आलंय, त्याच्यामुळे ते काय आपल्या कामाचं नाही आहे. ठीक आहे, याला पण करून ठेवूया तयार डाउनलोड. सातशे वीस चालते, काय हरकत नाही. 720. तर असे 2-4 इंट्रोज तुम्हाला करायचे आहेत डाउनलोड. ओके, हा बटरफ्लायचा. ओके, शेअर, डाउनलोड. यूट्यूबमधून यूट्यूबमधून शेअर करून विडमेटमध्ये आपण जातोय. ठीक आहे, येस. ओके, या ठिकाणी तुम्हाला क्रिएट न्यूला जायचं आहे. क्रिएट न्यूला जाऊन या ठिकाणी 16:9 मध्ये जायचे. क्रिएटला गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला डाउनलोड केलेलं दिसेल बघा इथे वरच. ठीक आहे, हे 6 सेकंदाचं आहे, हे 10 सेकंदाचं आहे. दोन्ही घेऊन ठेवूया आपण, म्हणजे जो उपयोगी पण नाही पडला त्याला काढून टाकायचं. ठीक आहे, हा इंट्रो प्ले करा.
चित्तानंतर घेऊ आपण पॅन्थर. आता या ठिकाणी तुम्हाला लेअरला जायचं. ठीक आहे, हे थोडंसं पुढे जाऊ द्या. हां, या पोझिशनला आपल्याला आपला इंट्रो घ्यायचा आहे. लेअरला जा, लेअरला जाऊन मीडिया. ठीक आहे, मीडिया जाऊन इथे काइन मास्टर फोल्डरमध्ये. ठीक आहे, हा घेतला आपण. ओके, इथे मिक्सर वगैरे आहे, सगळं आहे. स्पीड वाढवूया याचा थोडासा आपण. ओके, अजून थोडं स्पीड, एवढं चालेल. ठीक आहे, स्पीड वाढवला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे खाली, एकदम खाली ब्लेंडिंगमध्ये. ठीक आहे, इथं ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. इथे मल्टिप्लाय, इथे वेगवेगळे ब्लेंडिंग असतात बघा, त्यांचा तुम्ही वापर करायचा आहे. इथे डार्कन. ओके, ब्लेंडिंगमध्ये इथे कलर बर्म आहे. या पोझिशनला बघायचं, म्हणजे या पोझिशनला आपलं नाव दिसते का, लाईटन स्क्रीन. ठीक आहे, तर याच्यामध्ये मल्टिप्लाय हाच ऑप्शन तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे, इथे प्ले जर तुम्ही केलात तर अशा पद्धतीने ते दिसेल. ठीक आहे, आता पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो थोडासा डार्क होतोय. पाठीमागचा बॅकग्राऊंड काय होतोय, थोडा डार्क होतोय. तर त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी फिल्टर आहे किंवा ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जा, इथे ब्राईटनेस थोडासा कमी जास्त करा, कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, सॅच्युरेशन किंवा याच्यामध्ये ऑपेसिटी आहे का ते बघून घ्या. रिवर्ब, इथे ट्रान्सकोड वगैरे याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, तर याला आहे ना आपण फिल्टरमधून इथं वार्म आहे, मोनो आहे. ठीक आहे, इथे लो सॅच्युरेशन आहे. म्हणजे कसं आपल्या शाळेचं नाव त्याच्यामध्ये दिसणे आपल्याला गरजेचं आहे. तर लो सॅच्युरेशन सुद्धा बघूया कसा दिसतो. प्ले करा पहिल्यापासून. ठीक आहे, नाव दिसतच नाही सर. नाही दिसते की, नाव दिसतच नाही सर. हे बघा. ठीक आहे, याचा कॉन्ट्रास्ट वाढवून घेऊया आपण. फिल्टरला जाऊन इथे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस वाढवा, याचा कॉन्ट्रास्ट वाढवा. ठीक आहे, सॅच्युरेशन वाढवा आणि व्हायब्रन्स सुद्धा. प्ले करा. ठीक आहे, एवढं दिसलं तरी खूप असते. आता याच्यामध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे आपलं. ठीक आहे, हे बरोबर मधोमध ठेवा आणि याच पोझिशनला लेअरला जाऊन मीडिया, जे आता आपण पिक्सेलला तयार केलं आहे ते नाव आपल्याला इथे घ्यायचं आहे. ठीक आहे, हे जे नाव घेतलं आहे याच्यामधलं तालुका सावनेर, जिल्हा नागपूर काढून टाकायचं आहे. तर ते क्रॉपिंगमध्ये काढतात. क्रॉपिंगमध्ये जा, इथून एवढा भाग कट करा. कट केला, इथे बॅक या. ठीक आहे, याला असं अशा पद्धतीने मोठं ठेवा. ओके, याला ॲनिमेशन द्यायचं आहे. याला इन ॲनिमेशनमध्ये जायचं. इथे पॉपचं ॲनिमेशन कसं वाटेल बघूया. इथे पॉपचं ॲनिमेशन स्लो द्यायचं. येस. ओके, आता हा पॅन्थर नको आहे आपल्याला. पॅन्थरचं पण मी सांगतो तुम्हाला, असे वेगवेगळे बनवता येतात, असं काही नाही. ओके, अशा पद्धतीने तुमचा इंट्रो हा छान झालेला आहे. ओके, कारण व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम लाईटमध्येच पाहिजे. त्याला सेव्ह करूया आपण. सेव्ह ॲज व्हिडिओ. ओके,
किंवा एकदम सिंपल इंट्रो जर तुम्हाला बनवायचा असेल तर तो कसा, तर ते बघा. ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला किचकट वाटते, मग एकदम सिंपल बनवा. बघा, एकदम सिंपल बनवण्यासाठी काय करायचं ते मी सांगतो. जसं आता एक पॅन्थर आहे, पॅन्थरला आपण डाउनलोड केलंय. पॅन्थरचं घेऊ. ओके, याला तुम्ही प्ले करून फुल स्क्रीनला एकदा बघून घ्या कसा दिसतो तो. ओके ओके, परत बघा. आता साधा इंट्रो बघा. प्लस क्रिएट न्यू मध्ये जाऊन परत क्रिएट. आता इथं आपण पॅन्थरचं घेऊया. इथे डाउनलोड मध्ये पॅन्थर. ठीक आहे. इथे प्ले करा. अरे, पॅन्थर डाउनलोड झाला होता, आता का नाही दिसत आहे? मीडिया, डाउनलोड, पॅन्थर. येस, बघा कधी कधी प्रश्नचिन्ह आला होता, मी परत घेतलं त्याला. ठीक आहे. इथं इथं पॅन्थर धडकतोय. हे लक्ष ठेवा, पॅन्थर कुठे धडकतोय? इथे. ठीक आहे. इथे बरोबर थांबवायचं अंगठ्याने त्याला, आणि याच पोझिशनला लेअरला जाऊन मीडिया या ठिकाणी आपला लोगो घ्यायचा शाळेचा. त्याच पोझिशनला आपण लोगो घेऊया. ओके, याच्यात नाही आहे, दुसऱ्या फोल्डरला बघायला लागेल. ओके, बाजूला क्लिक करा. याला थोडं छोटं करा. या पोझिशनला ते यायला हवं. ओके, इकडच्या बाजूने थोडंसं कमी करा त्याला. ओके, तर इथे इन ॲनिमेशन मध्ये जाऊन इथे पॉप एकदम स्लो स्पीड द्या त्याला, म्हणजे इथून टायगर आला ना. ठीक आहे. थोडंसं अजून पुढे पाहिजे, थोडंसं नॉर्मलचं. येस, आता ते परफेक्ट याला त्याला टक्कर बसली. ठीक आहे. आता याला थोडंसं वर पाहिजे. इथे खाली आपल्याला शाळेचं नाव घ्यायचं आहे. आता हे थोडंसं पुढे सरकवा. याच पोझिशनला लेअरला जाऊन मीडिया. आता आपल्या शाळेचं नाव घ्या. इथे पिक्सेल लॅबमध्ये जाऊन. ठीक आहे. याच्यातलं सुद्धा तालुका सावनेर, जिल्हा नागपूर खोडायचं आहे. तर क्रॉपिंगला जा. क्रॉपिंगला जाऊन एक खोडायचं. असं खोडलं, बाजूला क्लिक करा. ते नाव घ्या, त्या नावाला मोठं करा. ओके, त्याला बरोबर मधोमध ठेवा. याला ॲनिमेशन, इथे पॉपचं ॲनिमेशन देऊ शकता तुम्ही, ड्रॉपचं देऊ शकता. ओके, स्लो मध्ये देऊया. ओके, याला प्ले करा. ठीक आहे. याला म्हणतात इंट्रो. याचा आता कलर चेंज करायचा असेल तर पहिले या कलरमध्ये सेव्ह करून घ्या. सेव्ह एज व्हिडिओ. पटकन सेव्ह होतो. छोटे असतात इंट्रो, कधी पण छोटेच घ्यावे. ठीक आहे. जास्त मोठा इंट्रो घ्यायचा नाही, मग तो गोंधळ होतो. आता याच्यामध्ये जर कलर चेंज करायचा असेल तुम्हाला, इथे टायगरचा, तर कलर चेंज कसा करायचा बघा. इथे लेअरला जाऊन मीडिया, एक बॅकग्राऊंड घ्या इमेज असेटमधून. इथे व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घेऊया आपण. ओके, हा बॅकग्राऊंड पूर्ण कव्हर अप करा. केला पूर्ण कव्हर. याला पूर्ण स्क्रीनला कव्हर करायचं आहे.
ओके, अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीनला याला कव्हर करा. केला कव्हर पूर्ण स्क्रीनला. ओके, याच्यामध्ये कलरला जाऊन रेड कलर देऊया त्याला. दिला. त्याच्यानंतर इथे ब्लेंडिंग एकदम खाली. ठीक आहे, इथे ब्लेंडिंगला जाऊन इथे मल्टिप्लाय बघा, मल्टिप्लाय वापरला आपण. बाजूला क्लिक केलं, प्ले करा. आता रेड कलर. ठीक आहे, तुमचं नावही तशा पद्धतीने बदलणार. तुम्हाला वाटलं की रेड कलर छान वाटत नाही, पिवळा बघूया. प्ले करा. बघा, पिवळा कलर दिल्यावर अशा पद्धतीने दिसेल. परत बघा, इथं पिवळा नको, दुसरा घेऊया. समजा पिंक कलर घेतला. ओके, अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं की फक्त मला पॅन्थरचा कलर चेंज करायचा होता, पण हा कलर उगाच चेंज झाला. ठीक आहे, तर याला ब्रिंग टू फ्रंट करा. या आता हा दिसत होता कसा, असा दिसतोय बरोबर की नाही. म्हणजे मला पॅन्थरचा कलर ठीक आहे बदलला, पण हा माझ्या लोगोचा कलर बदलतोय, तो नको बदलायला. त्यासाठी इथे वर 3 टिंबला जा, इथे म्हणा ब्रिंग टू फ्रंट. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली या. हे नाव सुद्धा बघा कसं झालंय कलरमध्ये. त्याला सुद्धा इकडे वर 3 टिंबला या आणि इथे ब्रिंग टू फ्रंट म्हणा. ठीक आहे, म्हणजे आपल्या जे कंटेंट आहे त्याला फरक पडणार नाही. ठीक आहे, याला पण सेव्ह करून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला इंट्रो बनवायचे आहेत आणि ग्रुपला शेअर करायचे आहेत.